नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपण पाहतात, समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी खूप दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राजस्थानमधून पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 4200 कोटी रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या योजनेचा पहिला हप्ता असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल तर घाबरण्याचं बिलकुल कारण नाही, कारण सरकारकडून याच योजनेसाठी पुढील टप्प्यात आणखीन 6800 रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करण्यात आली। म्हणजेच हळूहळू सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे। ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आता अखेर आलेला आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4200 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ लागलेला आहे। याचा फायदा जवळपास 32 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मात्र इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवाचे नाव अधिकृत यादीमध्ये आहे त्यांच्याच खात्यात हा निधी जमा होणार आहे। कारण आज अखेर ही यादी जाहीर करण्यात आली, त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही नक्की तपासून बघा। गेल्या अनेक दिवसापासून या संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या, पण आता त्या सगळ्यांवर पूर्णविराम लागणार आहे, कारण आज थेट सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करायला मंजुरी दिली आहे। नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ लागलेली आहे। सुरुवातीला ही मदत 15 जिल्हे आणि 96 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना देण्यात आली होती। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत असेल तर आता फारशी काळजी करण्याची गरज नाही, कारण लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पहा शेतकरी बांधवांनो, आज तब्बल 4200 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांसाठी दिला जाणार आहे। हा सगळा पैसा डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज पडणार नाही। जरी पहिला टप्पा यापूर्वी वितरित झालेला असला तरी ज्यांना पीक विमा त्यावेळी काही कारणामुळे रखडला होता अशा शेतकरी बांधवांना खात्यात तो पहिला टप्पा आज पुन्हा जमा होणार आहे। त्याचबरोबर आता पुढील टप्प्याचेही वितरण सुरू करण्यात आलेले आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही टप्प्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे। मात्र लक्षात ठेवा, सध्या या टप्प्यात फक्त 15 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आज या 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 टप्प्याच्या निधी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरते। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 जिल्हे नेमके कोणते आहेत हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी समजून घेणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। सरकार पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी ही मदत पाठवत आहे। त्यामुळे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आणि नेमका कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार याची सविस्तर आणि स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। म्हणून शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन आला असाल तर लगेच लाईक्स आणि सबस्क्राईबर करून बेल नोटिफिकेशन बटनला ऑन करून ठेवा। त्यासोबत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता यादी तपासून बघा। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव असेल तर थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। पहिल्या टप्प्यात ज्याच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत अशा शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे, कारण या दुसऱ्या टप्प्यात त्यांनाही हमखास पैसे भेटणार। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पहिला टप्पा तर आता पूर्ण होणारच आहे, पण त्यासोबत आता दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुद्धा सुरू होत आहे। या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना 16,000, काहींना 17 तर काहींना 19,000 रुपयाची मदत मिळणार आहे। इतकंच नाही तर सरकारकडून इथे विशेष आणि महत्त्वाची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। जर त्या यादीत तुमचं नाव असेल तर थेट
24,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या ही रक्कम फक्त 15 जिल्ह्यांमध्ये दिली जाणार आहे. हे 15 जिल्हे नेमके कोणते त्याची नावे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच तर तुम्हाला स्पष्टपणे समजेल की तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे की नाही. शेतकरी बांधवांचं नाव यादीमध्ये आहे त्यांना साधारणपणे 16,000 ते 24,000 रुपयापर्यंतची मदत मिळत आहे. सरकार आता टप्प्याटप्प्याने का होईना पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना याचा मोठा आधार मिळत आहे. मात्र लक्षात ठेवा, सध्या ही रक्कम फक्त 15 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे आणि सरकारच्या माहितीनुसार पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून सरकारच्या बँक खात्यात येणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की सरकारकडून एकदा मंजुरी दिली गेली, बटन दाबलं की अवघ्या 1 तासातच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. यामध्ये कोणाचेही पैसे अडकणार नाही असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं. काळजी करण्याची गरज नाही. आणि हे 15 जिल्हे शेतकऱ्यांना या 15 जिल्ह्यामधील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहे. आता पुढे आपण अतिशय महत्वाची माहिती पाहूया. सध्या 15 जिल्हे आणि तब्बल 96 तालुक्यांमध्ये या निधीचे वाटप सुरू झालेले आहे. सरकारकडून सध्या 2 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची असून त्यासाठी साधारणपणे 17,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. तर दुसरी यादी नुकसान भरपाईची, ज्यामध्ये सुमारे 24,500 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, जरी याद्या 2 वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा प्रत्यक्षात पात्र जिल्हे आणि तालुके तेच आहेत. म्हणजे पुन्हा त्याच जिल्ह्याची नावे येत आहे. त्यामुळे आपण एकदा यादी नीट पाहून घेणार आहोत आणि त्यावरच व्हिडिओ संपवणार आहोत. तर तुम्ही की व्हिडिओ शेवटपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहत आले असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापुढे जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली असून या मदतीसाठी संपूर्ण रक्कम आता अधिकृतपणे मंजूर करण्यात आली. तुम्ही सर्वात आधी तुमच्या नावाची यादी तात्काळ तपासून घ्यायला हवी. आता ही यादी नेमकी कशी पाहायची याची सगळी प्रक्रिया आम्ही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहोत. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम सर्वात आधी वाटप केली जाईल त्याचे नाव सुद्धा आहे ते तुम्हाला थेट सांगणार आहोत. आता लक्ष देऊ नये का शेतकरी बांधवांनो, या यादीत सर्वात आधी नाव येते ते जळगाव जिल्ह्याचे. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात 17,000 ते 24,500 रुपयांपर्यंतची पीक विम्याची रक्कम 100% जमा होईल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सरकारकडून तिथूनच मोठी घोषणा करण्यात आली. ही पैसे कुणाकडे अर्ज न करता, कुणाला विचारणा न करता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कोणतीही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. गेल्या अनेक दिवसापासून पैसे आज येणार, उद्या येणार अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल थेट आणि स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील निधीचे वाटप सुरू झालेले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत. या भागातील सर्व पात्र शेतकरी बांधवांना खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता थेट जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, ही यादी खूपच महत्वाची आहे. त्यामुळे यादी नीट पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण काही असे नियम आहेत जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. हे नियम माहीत नसतील तर तुम्ही या मदतीपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर 2 अत्यंत महत्वाची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. ही कामं जर केली नाही तर तुमचे नाव थेट यादीतून बाहेर काढले जाऊ शकते आणि मग तुम्हाला पैसे सुद्धा भेटणार नाहीत. ही दोन्ही कामे पुढील 7 दिवसाच्या आत पूर्ण करणे गरजेचे आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू झाली की साधारणपणे 8 दिवसामध्ये ज्याचे पैसे अडकून राहिले होते अशा शेतकरी बांधवांना सुद्धा ही रक्कम मिळणार आहे. आता पुढील काही तालुक्याची नावे पाहूया जिथे शेतकरी बांधवांना थेट मदत मिळणार आहे. सरकारने यासाठी तब्बल 782 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावावर अधिकृतपणे स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे. आता विशेष म्हणजे ज्यांना आधीच्या टप्प्यात पैसे मिळाले नव्हते अशा शेतकरी बांधवांसाठी हा टप्पा खूपच महत्वाचा ठरला आहे. कारण इथे
निधी प्रत्यक्ष खात्यात जमा होऊ लागलेला आहे। आता पुढे पाहिलं तर राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना 19,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा आणि सुमारे 20,500 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई भेटणार आहे। त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यांमधील सुद्धा 15,000 पासून ते 19,000 पर्यंतची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। यानंतर नंबर लागतो तो नांदेड जिल्ह्याचा। नांदेड जिल्ह्यामधील उडाणा तालुका, हिंगणघाट तालुका आणि भावपूर तालुक्यामध्ये सुद्धा रकमेचे वाटप सुरू झालेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माहिती खूप महत्वाची आहे। आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी तुमचे बँक खातं योग्य आहे का ते तपासून पाहणे सुद्धा गरजेचं आहे। आता सरकार काही निवडक बँकांच्या माध्यमातून निधीचे वाटप करणार आहे त्या बँक खात्यात याची माहिती सुद्धा तुम्हाला असणं अत्यंत महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे। म्हणून शेतकरी बांधवांना सरकारकडून एक अत्यंत महत्वाची लिस्ट आलेली आहे, ज्या लिस्टमध्ये महत्वाच्या बँकेची नावे दिलेली आहेत ती तुम्हाला माहीत करून घ्या। आता त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यानंतर आपल्या भारतातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच नंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया। आता या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर रक्कम आजच जमा होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांची खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये आहेत, म्हणजेच नांदेड जिल्हा बँक, बीड जिल्हा बँक, परभणी जिल्हा बँक अशा प्रकारच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज थेट जमा होणार आहे। आता यासोबतच पोस्ट पेमेंट बँक, ज्याला आपण डाक विभागाची बँक म्हणून सुद्धा ओळखतो, या बँकेतील आजच पैसे जमा होत आहेत। तसेच काही नवीन शेतकरी बांधवांनाही मदत मिळत आहे, ज्यांच्या खात्यामध्ये आधी पैसे अडकले होते। पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थेट शेतकऱ्यांना भेटत आहे। यासाठी सरकारने प्रमुख जिल्ह्याची सुद्धा यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये काही महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीचा म्हणजेच नागपूरचा, त्याच्यानंतर वाशिम, भंडारा, लातूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि उस्मानाबाद। आता या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना थेट पीक विमा आणि नुकसान भरपाईचा लाभ भेटणार आहे। आता त्याचबरोबर जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील असाल किंवा धुळे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली आणि सातारा जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर शेती करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारकडून आली आहे। पीक विम्याचे 24,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी डीबीटीच्या माध्यमातून जमा करायची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात निधी जमा होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे यादीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। आता सरकारकडून 2 अतिशय महत्वाची कामे करायला सांगण्यात आलेली आहे। ती कामं जर तुम्ही पूर्ण केली असतील तर तुम्हाला पैसे भेटतील। त्यातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं काम आहे तुम्हाला KYC पूर्ण करणं। त्यासाठी तुम्हाला जवळच असलेल्या CSC केंद्रावर अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागणार आहे। त्यासाठी सरकारने मान्य केलेली eKYC पूर्ण करावी लागणार आहे। आता दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत जोडलेलं नसेल तर तात्काळ जोडून घ्या। तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या बँक खात्याशी लिंक करा। आता सरकारकडून अशा 2 प्रकारे अत्यंत महत्वाची कामे करायला सांगण्यात आलेली आहेत। आता ही कामं न केल्यास पैसे थेट बँक खात्यात जमा होणार नाहीत, तुमच्या नावावर अतिशय मोठी फुली मारण्यात येईल असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाईबद्दलची ही होती अत्यंत महत्वाची आणि ओरिजिनल माहिती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।